सरकार पूर्णपणे जरांगेसमोर झुकलं होतं, आपणही त्या समितीत होता, ती पूर्ण समिती झुकली होती. आता कोण कोणासमोर झुकलं हे सगळ्या महाराष्ट्राने बघितले, मला सांगायची आवश्यकता नाही. माझं एक सांगणं आहे वडेट्टीवारांना, आता पुतना मावशीचा प्रेम खेळण्यात काय मजा नाही आहे. भारतीय जनता पक्ष आदरणीय देवेंद्रजी सगळ्या समाजाच्या हक्काचं रक्षण करायला मजबूत आहेत. खास करून ओबीसी समाजाचं हक्काचं रक्षण करायला भारतीय जनता पक्ष मजबूत आहे. मराठा समाज बांधवांनाही भारतीय जनता पक्षानं न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि या सगळ्यांना सोबत घेऊन, शेवटी राज्य करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन राज्य करायचं असतं. जातीजातीत भांडण लावून जेव्हा ओबीसीचा विषय होता तेव्हा मराठा समाज बांधवांना काहीतरी सांगायचं, आता मराठा समाज बांधवाचा प्रश्न सुटतोय म्हणलं की ओबीसीना तुमचं काढून घेतोय म्हणून सांगायचं आणि स्वतःच्या पोळ्या भाजायचं. हे थोडं थांबलं पाहिजे आणि समाजव्यवस्था टिकली पाहिजे. समाजामध्ये अशा पद्धतीची अस्वस्थता निर्माण झाली नाही पाहिजे. ही भूमिका राजकीय पक्षाने घेतली पाहिजे आणि राजकारणाची मैदानं वेगळी आहेत. समाजात भांडण लावून, समाजाचं जातीपातीत भांडण लावून राजकारण करणं मला वाटतं हे उचित नाही. त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण वडेट्टीवारांनी करू नये आणि अशा पद्धतीचं राजकारण अन्य कुठल्या पक्षाने करू नये. तेव्हा आपण सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजातल्या 18 पगड जातीतले मावळे एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. त्यामुळं जे महाराजांची शिकवण आहे ती शिकवण आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे, हे राज्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. एवढंच या निमित्ताने मी सांगेन.